नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषीनगर, अकोला, महाराष्ट्र येथे विविध पदांकरता भरती निघालेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विद्यापीठातील गट ड प्रवर्गातील एकूण 50% रिक्त पदं आहेत, तर ती भरण्याकरिता प्रक्रिया राबवण्यात येत आहेत. आणि याचे जे ऑनलाईन पद्धतीने अर्ज आहेत ते 10 एप्रिलपर्यंत ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येणार आहेत. यासाठीची वेबसाईट आहे www.pdkv.ac.in. यामध्ये विविध पदे आहेत. गट ड ही याचा संवर्ग आहे आणि कृषी विद्यापीठामध्ये ही पदवी जी आहेत ती पदं भरायची आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो, आपण जाणून घेऊया त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पदाचं नाव आहे प्रयोगशाळा परिचर. यासाठी एकूण 39 पदे आहेत आणि याकरता S6 ही वेतन श्रेणी असणार आहे. 19,900 ते 63,200 इतका पेमेंट त्यांना महिन्याला पडेल. त्यानंतर याकरता एकूण जागा ज्या आहेत ते 39 आहेत आणि यासाठी प्रवर्गानुसार अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 4 आणि इतरांसाठी खुल्या वर्गासाठी 9 जागा, अशा म्हणून एकूण 39 जागा आहेत. तसेच याकरता दुसरं पद आहे परिचर पद. परिचर पदाच्या एकूण 80 जागा आहेत आणि याकरता S1 ही वेतन श्रेणी असणार आहे. 15,000 ते 47,600 इतकं त्यांना मानधन देण्यात येईल. याकरता एकूण 80 जागा निश्चित केलेल्या आहेत. पद क्रमांक 3 आहे चौकीदार. याकरता S1 श्रेणी आहे. एकूण 50 पदं आहेत. 15,000 ते 47,600 इतकं पेमेंट तुम्हाला देण्यात येईल. आणि पदाचे नाव आहे ग्रंथालय परिचर. एकूण 5 पदे आहेत. 15,000 ते 47,000 रुपये त्याचं पेमेंट देण्यात येईल. एकूण 5 जागा याकरता निश्चित केल्या आहेत. वॉलमॅनसाठी 2 जागा आहेत. 16,000 ते 52,000 पेमेंट आहे. त्याचशिवाय अनाथ याशिवाय माळी हे पद आहे. 8 जागा आहेत. यासाठी 15,000 ते 47,000 इतकं पेमेंट तुम्हाला देण्यात येईल. मत्स्य सहाय्यक 1 जागा आहे. 15,000 ते 47,000 पेमेंट आहे. तसेच मजूर या पदासाठी मोठी भरती आहे. यासाठी 344 पदं भरती आहेत. 15,000 ते 47,000 इतकं पेमेंट आहे मजुरांना. तसेच इतकी सगळे पद आहेत. आणि याकरता शैक्षणिक पात्रता आणि परीक्षा कशा प्रकारे घेण्यात येणार आहे बघा. प्रयोगशाळा परिचर जे आहेत ते मराठीसाठी 50 गुण, इंग्रजीसाठी 50, बुद्धिमत्तासाठी 50 आणि सामान्य ज्ञानासाठी 50 अशी एकूण 200 गुणांची 100 प्रश्न विचारले जाणार आहेत. याकरता परिचर ही साठी सुद्धा सेम तोच पॅटर्न आहे. चौकीदारसाठी 7वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि याकरता 60 गुणांची व्यावसायिक चाचणी आणि 40 गुणांची शारीरिक तपासणी करण्यात येईल. ग्रंथालय परिचरसाठी सुद्धा सेम त्याच पद्धतीचं 200 प्रश्न, 200 मार्काला 100 प्रश्न असतील. माळीसाठी 60 गुणांची व्यावसायिक चाचणी आणि 40 गुणांची शारीरिक क्षमता असेल. मजुरांसाठी 60 गुणांची व्यावसायिक चाचणी आणि 40 गुणांची शारीरिक क्षमता असेल. वॉलमॅनसाठी सुद्धा 200 गुणांची 100 प्रश्न असतील. मत्स्य सहाय्यकसाठी 60 गुणांची व्यावसायिक चाचणी आणि 40 गुणांची शारीरिक क्षमता असणं आवश्यक आहे. यासाठी 4थी पास जरी असला तरी चालेल. आणि महाराष्ट्र राज्याचे फ्रेश वॉटर फिश कल्चर प्रमाणपत्र त्याचं असेल त्याला प्राधान्य देण्यात येईल. याकरता वयोमर्यादा आहे ते 18 वर्ष ते 55 वर्षांची वाईड रेंजमध्ये आहे. याकरता राखीव प्रवर्गासाठी 43+3 वर्षाची वयामध्ये सूट देण्यात येणार आहे. याकरता अर्ज 10 मार्चपासून सुरू झालेले आहेत आणि अर्ज शेवट होणार आहेत 10 एप्रिलला. मग अर्ज सबमिट करायचे आहे. नॉन रिफंडेबल फी तुम्हाला भरायची आहे. याकरता फीचं स्वरूप आहे खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये, मागास प्रवर्गासाठी 250 रुपये इतकं आहे. महिलांना, अनाथांना, खेळाडूंना, दिव्यांगांना, तसेच माजी सैनिकांना, भूकंपग्रस्तांना, अंशकालीन कर्मचाऱ्यांना त्यांचे योग्य पद्धतीचे आरक्षण यामध्ये प्रदान केलेले आहे. याकरता ही जी भरती प्रक्रिया आहे ती राबवण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांनी ह्याच्यावरती अप्लाय करणं आवश्यक आहे. आणि वेळोवेळी तुम्हाला अपडेट्स हवे असतील तर www.pdkv.ac.in तसेच रोजगार कट्टा या चॅनलवरती याविषयीचे अपडेट्स येत राहतील. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रोजगार कट्टा हा नोकरीविषयक माहिती देणारा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील लोकप्रिय चॅनल आहे. थँक्यू.